सर्व गुरुप्रसाद क्लासेसचे विद्यार्थी आणि प्रगती क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे स्वागत. विद्यार्थ्यांनो, आज आपण 10वीचा सायन्स पार्ट 2चा लेसन नंबर 1 हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन हा पाहणार आहोत. तर हेरिडिटी म्हणजे काय? तर हेरिडिटी म्हणजे अनुवांशिकता आणि इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती. आणि या सगळ्या टॉपिकची आपण हळूहळू एक एक करून माहिती घेणार आहोत या लेसनमध्ये. कॅन यू रिकॉल म्हणजे 9thला तुम्ही शिकलेत, मागच्या इयत्तेत तुम्ही जे शिकलेत त्याबद्दल तुम्हाला 2-3 क्वेश्चन्स ते टाकतात प्रत्येक वेळेस की तुम्हाला काही आठवतंय का ते बघण्यासाठी. तर 9thमध्ये तुम्ही RNA DNA बद्दलची सर्व माहिती घेतलीच आहे. त्या संबंधित हे प्रश्न आहेत, बघूया. विच कंपोनेंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरी हेरिडिटी कॅरेक्टर. हेरिडिटरी कॅरेक्टर्स म्हणजे काय? तर अनुवांशिक गुणधर्म वाहून नेण्याचं काम पेशीतील कोणता घटक करतो? पेशी केंद्रातील कोणता घटक हा अनुवांशिक गुणधर्म वाहून नेण्याचे काम करतो? तर याचं उत्तर आहे क्रोमोझोम्स. म्हणजे काय? गुणसूत्र. आठवतंय तुम्हाला? मागच्या 9वी इयत्तेमध्ये तुम्ही हे सर्व शिकले आहात. What do we call to the process of transfer of physical and mental characters from parents to the progeny? म्हणजे सजीवांचे जे आपल्या मातापित्यांची, पॅरेंट्स म्हणजे मातापित्यांची शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? काय विचारलंय? आपल्या मातापित्यांची शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? हेरिडिटी, अनुवांशिकता. अनुवांशिकता म्हणजेच काय की आपल्या मातापित्यांचे काही गुणधर्म हे मुलांमध्ये येत असतात. आपण बघतो की कोणी म्हणतं की आईसारखा दिसतो किंवा वडिलांसारखा दिसतो. याच्यामधले जे गुणधर्म आहेत काही ते वडिलांसारखे आहेत किंवा त्याच्या आईसारखे आहेत. तर ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स म्हणजे जे हे मेंटल आणि फिजिकल कॅरेक्टर्स आहेत, शारीरिक आणि मानसिक हे गुणधर्म जे आहेत हे मातापित्यांकडून मुलाकडे जे संक्रमित होतात त्यालाच आपण म्हणतो अनुवांशिकता, ज्याला इंग्लिशमध्ये हेरिडिटी म्हणतात. विच आर द कंपोनंट्स DNA मॉलिक्यूल म्हणजे DNAचा जो रेणू आहे हा कशाने बनलेला असतो? तर DNAचा फुल फॉर्म काय आहे? DNAचा फुल फॉर्म आहे डीऑक्सी रायबोज न्यूक्लिक ॲसिड. हा डीऑक्सीरायबोज शर्करा म्हणजे शुगर, डीऑक्सीरायबोज शर्करा, फॉस्फोरिक ॲसिड फॉस्फरिक आम्ल आणि नायट्रिक नत्रयुक्त पदार्थांच्या जोड्यांनी बनलेला असतो. हे सुद्धा तुम्ही मागील इयत्तेत बघितले. एकदा 9चं पुस्तक ओपन करून जर तुम्ही DNA RNAची जर डायग्राम्स वगैरे बघितला तर तुम्हाला हे सगळं लक्षात येणार. आता आपण ह्या इयत्तेत या लेसनमध्ये त्याच्या पुढचा अभ्यास करणार आहोत. हेरिडिटी अँड हेरिडेटरी चेंजेस, अनुवांशिकता आणि अनुवांशिकतेतील बदल. You know that heredity is the transfer of biological character from one generation to another via genes. म्हणजे एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे एका पिढीतील बायोलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे काय? तर जैविक लक्षणे, एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे, ह्या जीन्सद्वारे हे ट्रान्सफर होत असतं. संक्रमण कोणामार्फत होत असतं? जीन्समार्फत. एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे दुसऱ्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजेच हेरिडिटी. यू नो दॅट व्हॉट इज हेरिडिटी? हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर. कशामध्ये ट्रान्सफर होतं हे बायोलॉजिकल कॅरेक्टर? एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे वाया जीन्स म्हणजे जनुकांद्वारे होतं. यालाच आपण अनुवांशिकता असं म्हणतो. ही झाली हेरिडिटीची डेफिनेशन. ठीक आहे. आता कोणकोणत्या सायंटिस्टनी याच्यावरती शोध लावले ते बघूया. ग्रेगॉर जॉन मेंडल इज पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. यांनी
सर्वप्रथम ग्रेगर जॉनन यांनी याच्यात शोध लावण्याचा, जॉनन मेंडल यांनी शोध लावण्याचा प्रयत्न केला. ते सर्वप्रथम सायंटिस्ट आहेत ज्यांनी जेनेटिक्समध्ये संशोधन करण्याचं हाती घेतलं. इट टूक अ लॉंग टाईम टू अंडरस्टँड द कन्क्ल्युशन ऑफ हिज रिसर्च अबाउट हेरिडिटी. त्यांनी याच्यामध्ये भरपूर निष्कर्ष काढले, पण त्यांना भरपूर टाईमही लागला. भरपूर कालावधीनंतर संशोधन केल्यानंतर त्यांनी अनुवंशिकतेबद्दल माहिती जमा केली. इन 1901 द रिझन बिहाइंड द सडन चेंजेस वेअर अंडरस्टूड ड्यू टू द म्युटेशनल थेअरी ऑफ ह्युगो दी राईस. म्हणजे 1901 मध्ये इन 1901 ह्युगो दी राईस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांत, म्युटेशन म्हणजे काय हे मी तुम्हाला पुढे डिस्कस करते. तर यांची जी थेअरी होती, यांनी जे सिद्धांताचा शोध लावला, ज्याला म्युटेशनल थेअरी असं म्हटलं जातं, याचा उपयोग यांना भरपूर प्रमाणामध्ये झाला अनुवंशिकतेचा अभ्यास करण्यासाठी, आणि त्यांचे जे कन्क्ल्युशन्स होते ते सॉल्व करण्यास सुरुवात झाली. मीनवाईल इन 1902 यातूनच 1902 मध्ये वॉल्टर सटन ऑब्झर्व द पेअर क्रोमोझोम्स इन द सेल्स ऑफ ग्रासहॉपर. तर हे जे सायंटिस्ट असतात हे डायरेक्टली माणसांवरती रिसर्च करत नसतात, तर छोट्या छोट्या प्राण्यांपासून हे सुरुवात करतात. तर यांनी काय शोध लावला, वॉल्टर सटन यांनी काय ऑब्झर्व केलं, तर ग्रासहॉपर म्हणजे काय, ज्याला नाकतोड्या, ग्रासहॉपर. तर ग्रासहॉपरची जी पेशी आहेत त्या पेशीमध्ये जे क्रोमोझोम्स असतात, गुणसूत्र जे असतात, हे गुणसूत्र पेयर्समध्ये असतात, म्हणजे जोडींच्या स्वरूपात असतात. नाकतोड्यातल्या पेशींमधील गुणसूत्र हे जोडींच्या स्वरूपात असतात. अंटिल देन इट वॉज नॉट नोन टू एनीवन. तोपर्यंत गुणसूत्र हे जोडींच्या स्वरूपात असतात हे कोणालाही माहीत नव्हते. Research started in the direction of finding the nature of genetic material when it was proved that genes are carried via chromosomes. आणि ज्यावेळेस त्यांना हे कळालं की जीन्स जे असतात, जनुके, जीन्स म्हणजे काय, जनुके, हे क्रोमोझोम्सद्वारे म्हणजे गुणसूत्रांद्वारे संक्रमित होत असतात, गुणसूत्र ह्या जीन्सला कॅरीड करत असतात, हे जेव्हा त्यांना कळालं तेव्हा त्यांचा रिसर्च म्हणजे त्यांचा शोध हा सुरू झाला. त्यांचा शोध कशावर सुरू झाला, तर काय आहे नक्की जेनेटिक मटेरियल, म्हणजे अनुवांशिक सामग्री कोणती आहे अजून, हे शोधण्यासाठी त्या शोधाला वेग आला. थ्रू विच 1944 ट्रायो ऑफ सायंटिस्ट, म्हणजे हे जे 3 सायंटिस्ट होते, कोणकोणते, ऑस्वर्ड एव्हरी, मॅकलीन मॅककार्टी अँड कॉलिन मॅकलिओड, प्रूव्ह दॅट except viruses all living organisms have DNA as genetic material. तर ह्या 3 सायंटिस्टनी असं प्रूव्ह केलं की फक्त विषाणू, व्हायरस म्हणजे काय, विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये DNA हीच अनुवांशिक सामग्री आहे. म्हणजे जे हेरिडिटी हे जो प्रोसेस चालतो हा फक्त DNA मुळेच सजीवांमध्ये होतो, हे त्यांनी प्रूव्ह केलं. ऑल ऑर्गॅनिझम्स हॅव DNA ॲज जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल म्हणजे काय, अनुवांशिक सामग्री. तर ही अनुवांशिक सामग्री कोणती आहे, तर DNA हीच आहे, फक्त कोणाला वगळता, व्हायरसेस म्हणजे विषाणूला वगळता. कळतंय. इन 1961 द फ्रेंच जेनेटिस्ट फ्रँकॉइस जॅकॉब अँड जॅक मोनॉड proposed a model for process of protein synthesis with the help of DNA in bacterial cell. तर 1961 साली फ्रान्समधील फ्रँकॉइस जॅकॉब आणि जॅक मोनॉड या अनुवंश वैज्ञानिकांनी जीवाणूंच्या पेशीत DNAद्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषण, प्रोटीन्स म्हणजे काय, प्रथिन संश्लेषणाची प्रतिकृती तयार केली. तर हे जे प्रोटीन सिंथेसिस होतं, प्रथिन संश्लेषण होतं, हे कोणामार्फत होतं, कोणाची हेल्प घेऊन होतं DNAची. कुठे होतं हे, सेल्समध्ये, बॅक्टेरियाच्या पेशीत होतं. तर ही प्रतिकृती त्यांनी बनवली.
इट हेल्प टू अनकवर द जेनेटिक कोड हिडन इन DNA. तर DNA काही सांकेतिक भाषा असते, सांकेतिक मेसेजेस असतात, हे त्यावेळेस त्यांनी शोधलं. त्यामुळे DNA रेणूंमध्ये दडलेले जनुकीय संकेत उलगडण्यास मदत झाली. म्हणजे DNA काय असतात? संकेत असतात, कोड्स म्हणजे संकेत, अनुवांशिक संकेत असतात, ते त्यांनी उलगडण्यास मदत त्यांना झाली. बाय द टेक्निक, मग त्यांनी त्याच्यावरती भरपूर सारा अभ्यास केला आणि त्यावेळेस DNAचं तंत्र हे पुढे आलं. काही जनक अभियांत्रिकांच्या दृष्टीने, म्हणजे जे सायंटिस्ट त्याच्यात काम करत होते, त्याच्यामध्ये अफाट क्षमता असलेल्या पुनःसंयोजित DNA तंत्र विकसित झाले. मग जसं शोध ते पुढे घेऊ लागले, तसं तंत्र विकसित होऊ लागले आणि ते अजून जास्त प्रमाणामध्ये त्यांना त्याच्यात अभ्यास करायला मिळू लागला. द सायन्स ऑफ हेरिडिटी, मग हा जो अभ्यास आहे तो त्यांना कशासाठी उपयुक्त होतो? तर ही जी अनुवंशिकतेबद्दलची जो अभ्यास आहे, हा अभ्यास कशासाठी उपयोगी आहे? इज यूजफुल फॉर डायग्नोसिस, treatment and prevention of hereditary disorder, production of hybrid varieties of animals and plants, and in industrial process in which microbes are used. अनुवांशिक विकृतीचे निदान करण्यासाठी, म्हणजे कोणाला एखादी अनुवांशिक विकृती असेल तर डॉक्टर्स सांगतात की हे तुमच्या अनुवांशिकतेचं कारण आहे, अनुवांशिक गुण आहे, त्याच्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये अभ्यास त्यांनी केला आणि त्याचं निदान त्यांना करता येते. त्याच्यानंतर काही डिसऑर्डर्स असतात, म्हणजे हेच की याच्यामुळे पॅरेंट्सकडून मुलाकडे तो आजार हा संक्रमित होतो. तर हे जेव्हा त्यांना माहिती होतं डॉक्टरांना, तर ते त्याच्यावर प्रतिबंध घालू शकतात. त्याच्यानंतर संकर पद्धतीने ॲनिमल्स आणि प्लांट्सची निर्मिती करतात, हायब्रिड पद्धतीने. त्यानंतर सूक्ष्मजीव जिथे म्हणजे उद्योगधंद्यामध्ये वापरले जातात भरपूर प्रमाणात, तिथेही यांचा वापर होतो, तिथे या अनुवांशिक सिद्धांताचा उपयोग केला जातो. आता आपण पुढे वळूया. ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन म्हणजे काय? कॅन यू टेल? पुन्हा हे तुम्हाला 9th स्टँडर्डमध्येच झालेलं आहे की DNA आणि RNAची डायग्राम काढा, त्याच्याबद्दल माहिती द्या. त्यानंतर एक्सप्लेन द मिनिंग्स ऑफ जेनेटिक डिसऑर्डर्स अँड गिव नेम्स ऑफ सम डिसऑर्डर. तर अनुवंशिकतेमुळे कोणकोणते आजार होतात त्यांची काही नावं सांगा. ठीक आहे, इथे तुम्ही DNA RNAची माहिती मागच्या पुस्तकातून 9च्या बुक्समधनं घेऊ शकता, डायग्राम्स बघू शकतात. त्यानंतर विथ द हेल्प ऑफ RNA, the genes present in the form of DNA participate in the functioning of the cell and thereby control the structure and functioning of the body. म्हणजे हे जे जीन्स असतात DNA मध्ये काय असतात? जनुके जीन्स असतात. ठीक आहे, हे जीन्स RNAच्या मदतीने, कोणाच्या? रायबोन्यूक्लिक ॲसिड यांच्या मदतीने पेशींच्या कार्यात भाग घेतात. पेशी जे काम करत आहेत त्याच्यात भाग घेतात आणि कंट्रोल करतात स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ द बॉडी. शरीराच्या रचना आणि कार्य यांच्यावरती कंट्रोल म्हणजे नियंत्रण करतात. कोण? तर हे जीन्स कशात प्रेझेंट असतात? DNA मध्ये. कोणाच्या मदतीने? RNAच्या मदतीने. अंडरस्टँड? With the help of RNA, the genes present in the form of DNA participate in functioning of the cell. सेल्स बरोबर कार्यरत होतात आणि कशावर नियंत्रण करतात? बॉडीच्या, सजीवांच्या शरीरावर, त्यांच्या रचना, त्यांच्या कार्य याच्यावरती नियंत्रण ठेवतात. इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन द DNA. तर प्रोटीन सिंथेसिस म्हणजेच काय? तर प्रथिनं बनण्याची जी क्रिया आहे, तर ही जी माहिती असते, इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस, ती कुठे स्टोअर केले जाते? DNA मध्ये. जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवली जाते. DNA मध्येच काय आहेत? तर जीन्स असतात आणि त्या जीन्समध्ये प्रोटीन सिंथेसिसची माहिती ही स्टोअर्ड केली जाते. ठीक आहे, समजतंय?
आणि अँड सिंथेसिस ऑफ ॲप्रोप्रिएट प्रोटीन्स ॲज पर रिक्वायरमेंट. शरीराची जसजशी रिक्वायरमेंट लागते प्रोटीनसाठी तसतशी बॉडीमध्ये त्याची निर्मिती केली जाते. कुठे निर्मिती होते ती? DNA मध्येच निर्मिती होते. म्हणजे इन्फॉर्मेशन कुठे स्टोअर्ड असते? प्रोटीन सिंथेसिसची DNA मध्येच. आणि सिंथेसिस ऑफ ॲप्रोप्रिएट प्रोटीन, शरीराला जशी जशी रिक्वायरमेंट लागते प्रोटीन्ससाठी तर तसतशी निर्मिती पण तिथे केली जाते. दिस प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय DNA थ्रू RNA. हे जे प्रोटीन्स असतात हे DNA मध्ये बनतात. कोणाच्याद्वारे? RNAच्या मदतीने. त्याच प्रोसेसला सेंट्रल डोग्मा असं म्हटलं जातं. कळत आहे? सेंट्रल डोग्मा म्हणजे दिस प्रोटीन्स, हे जे प्रोटीन्स असतात आर सिंथेसाइज्ड. प्रथिनांची निर्मिती DNA मुळे RNAच्या माध्यमातून होते आणि या प्रक्रियेला सेंट्रल डोग्मा असे म्हटले जाते. mRNA, that is messenger RNA, is produced as per sequence of nucleotides on DNA. तर DNA पासून पहिले काय बनतात? मेसेंजर RNA बनतात. आणि हे कसे बनतात? तर DNA वरती न्यूक्लिओटाइड्सची साखळी असते. त्याच सिक्वेन्सनी mRNA ही बनले जातात. DNA वरील जनुकांच्या साखळीनुसार mRNAची निर्मिती होते. mRNA is produced as per the sequence of nucleotides on DNA. DNA वरील जनुकांची, न्यूक्लिओटाइड्स म्हणजे जनुकांच्या साखळीनुसार मेसेंजर RNA प्रोड्यूस्ड होतात, निर्माण होतात. थोडं एकदा दोनदा तुम्ही वाचलं व्यवस्थित तर तुमच्या डोक्यात जाणार. थोडासा पार्ट हा आहे कन्फ्युजिंग, पण एकदा दोनदा रीड केलं तर नो एनी प्रॉब्लेम. ओनली वन ऑफ द 2 स्ट्रँड्स ऑफ DNA. आता जर तुम्ही मागच्या इयत्तेत DNAची जर डायग्राम बघितली तर DNA हा 2 धाग्यांनी बनलेला असतो. तर मेसेंजर RNA बनवताना त्याच्यातील एक धाग्याचा तो उपयोग करतो. ओनली वन ऑफ द 2 स्ट्रँड्स, 2 स्ट्रँड्सपैकी एका स्ट्रँडचा उपयोग इथे ह्या प्रोसेसमध्ये होतो. सिक्वेन्स ऑफ द न्यूक्लिओटाइड्स in mRNA being produced is always complementary to DNA strand used for synthesis. म्हणजे काय? तर ही प्रक्रिया होत असताना तयार होणाऱ्या mRNA रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेला DNAचा धागा, RNAमध्ये सुद्धा न्यूक्लिओटाइड स्टँड असतो. mRNA जो बनणार आहे त्याच्यामध्ये पण न्यूक्लिओटाइड स्टँड असतो. तर DNAमध्ये न्यूक्लिओटाइड स्टँड, दोघांमध्ये जनुके आहेत बरोबर, आणि त्यांची साखळी आहे. तर ह्या दोन्हीतील न्यूक्लिओटाइड्सचा जो क्रम असतो तो एकमेकांना पूरक असतो, कॉम्प्लिमेंटरी, एकमेकांना पूरक असतो. बिसाइड्स देअर इज युरेसिल इन RNA इन्स्टेड ऑफ थायमिन ऑफ DNA. DNA मध्ये काय प्रेझेंट असतं? थायमिन. पण जेव्हा DNA पासून RNA बनतो तेव्हा थायमिनऐवजी युरेसिल हा RNAमध्ये प्रेझेंट होत असतो. ओके, थायमिनच्या ऐवजी काय राहतं? मग युरेसिल. RNAमध्ये काय राहतं? युरेसिल. या प्रोसेसला, दिस प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड ॲज ट्रान्स्क्रिप्शन. दिस इज द फर्स्ट डेफिनेशन. हा फर्स्ट पार्ट आपण बघितला की ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय, तर DNA पासून RNA बनण्याची जी प्रोसेस आहे याला ट्रान्स्क्रिप्शन असं म्हटलं जातं. मुलांना समजतंय तुम्हाला? आता आपण पुढे वळूया. सेकंड पेज. इथे तुम्हाला 2-3 डायग्राम्स दाखवले आहेत. इथे RNA पॉलिमर्स, RNA न्यूक्लिओटाइड्स म्हणजे RNA वरची जे जनुके असतात ती दाखवली आहेत. इथे ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस इथे सांगितली आहे की ही प्रोसेस आहे ट्रान्स्क्रिप्शनचा. हा एक DNAचा धागा, एक इथे हा RNA बनला आहे. त्याच्यानंतर इथे दुसरी तुम्हाला इथे हा न्यूक्लियस आहे. हे ॲमिनो ॲसिडची डायग्राम आहे. mRNA. आता ही प्रोसेस काय आहे आपण इथे बघूया. सी हियर. ओके, सॉरी. So mRNA, that is the messenger RNA, form in the nucleus. कुठे बनले हे? पेशी केंद्रकात. Again comes in cytoplasm. पेशी द्रव्यात येतं. आता mRNA form in nucleus
कम्स इन सायटोप्लाझम. पेशी केंद्रकात तयार झालेला मेसेंजर RNA हा आता कुठे आला, पेशीद्रव्यात येतो. इट ब्रिंग्स इन द कोडेड मेसेज फ्रॉम DNA. तो येताना काय घेऊन येतो, तर तो बनतो कशापासून, DNA पासून. म्हणून DNA वरील सांकेतिक संदेश घेऊन येतो. तो येताना DNA वरील सांकेतिक कोडेड मेसेज, DNA वरील सांकेतिक संदेश घेऊन येतो. द मेसेज कंटेन द कोड्स फॉर ॲमिनो ॲसिड्स. तर तो जो सांकेतिक मेसेज आहे तो कोणासाठी असतो, ॲमिनो ॲसिड्ससाठी असतो. द कोड फॉर इच ॲमिनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लिओइड्स. तर जो संकेत आहे ॲमिनो ॲसिडसाठी, जो संकेत आणतो तो त्या संदेशामध्ये ॲमिनो आम्लांकरता जे संकेत असतात, तर हा संकेत जो असतो हा 3 न्यूक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो. जो कोड तो आणतो, तर एका ॲमिनोसाठी ॲसिडसाठी जो कोड असतो, हा कोड म्हणजे काय, तर 3 न्यूक्लिओटाइडचा संच. द कोड फॉर इच ॲमिनो ॲसिड म्हणजे प्रत्येक ॲमिनो ॲसिडसाठी एक एक कोड असतो आणि एक एक कोड हा 3 न्यूक्लिओटाइड्सने बनलेला असतो. 3 न्यूक्लिओटाइडच्या संचाने बनलेला असतो. त्या 3 न्यूक्लिओटाइडचा जो संच असतो त्याला ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतात. अंडरस्टँड ऑल ऑफ यू. Now next, Dr. Har Govind Khurana, scientist of Indian origin, has made an important contribution in discovery of triplet codons for 20 amino acids. तर हे जे हरगोविंद खुराना होते यांनी काय शोध लावला, तर 20 ॲमिनो ॲसिडसाठीचे ट्रिपलेट कोडॉन्स त्यांनी शोधून काढले. प्रत्येक ॲसिडचे ट्रिपलेट कोडॉन्सवर त्यांनी संशोधन केले आणि त्यांच्या ह्या कामाबद्दल त्यांना 1968 साली नोबेल प्राइज मिळाले 2 आणखीन सायंटिस्ट बरोबर. आता इच mRNA इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स. RNA कशापासून बनला, DNA पासून. येताना तो काय घेऊन येतो, कोड मेसेज घेऊन येतो. त्याच्यानंतर हा जो RNA असतो हा ट्रिपलेट कोडॉन म्हणजे हा जो ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय, 3 न्यूक्लिओटाइड असतात त्याच्यामध्ये, म्हणून त्याला ट्रिपलेट कोडॉन बसतो. आणि हे किती असतात, थाउजंड्स असतात, म्हणजे हजारो ट्रिपलेट कोडॉन्स त्याच्यात असतात mRNAमध्ये. ॲज पर द मॅसेज ऑन mRNA म्हणजे मॅसेंजर RNA, त्याच्यावरील मॅसेजनुसार संदेशानुसार ॲमिनो ॲसिड्स आर सप्लाइड बाय tRNA. तर प्रोटीन्स बनवण्यासाठी जे ॲमिनो ॲसिड्स लागतात हे ट्रान्सफर RNA मार्फत सप्लाय केले जातात मॅसेंजर RNAला. कळते. मॅसेंजर RNA पासून प्रोटीन्स बनवण्यासाठी जे ॲमिनो ॲसिड्स लागतात हे कुठून मिळतात, ट्रान्सफर RNA कडनं सप्लाय केले जातात. As per the message on mRNA, amino acids are supplied by tRNA. For this purpose, tRNA has anticodon having complementary sequence to the codon on mRNA. तर ह्या पर्पजमध्ये जो tRNA असतो त्याच्याकडे काय असतात, अँटीकोडॉन्स असतात आणि ते याला पूरक होतील. कोणाला, mRNAला. mRNAच्या कोडॉनला पूरक असतील एवढे असतात. त्यालाच ट्रान्सलेशन असं म्हणतात. mRNAवर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन हा ट्रान्सफर RNAवर असतो. या क्रियेलाच भाषांतरण, ट्रान्सलेशन असं म्हटलं जातं. कळते. आपण कोणते कोणते हे बघितलं फर्स्ट पॅरामध्ये. ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय, आता भाषांतरण, ट्रान्सलेशन कशाला म्हणतात, तर mRNAमध्ये जे कोडॉन्स असतात त्याला पूरक tRNAमध्ये अँटीकोडॉन्स असतात, यालाच ट्रान्सलेशन असं म्हटलं जातं. द ॲमिनो ॲसिड्स ब्रॉट इन बाय tRNA आर बॉन्डेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड्स. तर tRNA म्हणजे काय, ट्रान्सफर RNA. ट्रान्सफर RNA ने आणलेल्या ॲमिनो आम्लांची पेप्टाइड बंधाने शृंखला म्हणजे साखळी तयार करण्याचे काम RNA करतो. RNA काय काम करतो,
इथे दिलेलं आहे rRNA. The amino acids brought in by tRNA are bonded together by peptide bonds. तर पेप्टाइड बॉन्ड्सने हे ॲमिनो ॲसिड्स बांधायचं काम rRNAच्या मदतीने होते. अंडरस्टँड? ॲमिनो ॲसिड्स कोण ट्रान्सफर करतं? RNA. ते ॲमिनो ॲसिड्स पेप्टाइड बॉन्ड्सच्या बंधाने बांधण्याचं काम हा करतो. During this process, the ribosome keeps on moving from one end of RNA to other end by the distance of one triplet codon. तर ह्या प्रोसेसमध्ये, प्रोटीन्स बनवण्याच्या प्रोसेसमध्ये जो रायबोझोम असतो त्याची काय होत असते? मूविंग होत असते. तो एक एक कोडॉननी म्हणजे किप्स ऑन मूविंग फ्रॉम वन एंड ऑफ RNA mRNAच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मूव्ह होतो. वन ट्रिपलेट कोडॉन, एक एक ट्रिपलेट कोडॉननी तो सरकत जातो. त्याच प्रोसेसला ट्रान्सलोकेशन असं म्हणतात. तर ट्रान्सलोकेशन म्हणजे काय? तर रायबोझोमची जी मूविंग होते mRNAच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, त्याला काय म्हणतात? ट्रान्सलोकेशन. आणि हा किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो एका वेळेस? तर एक एक ट्रिपलेट कोडॉनवरून हा सरकत जातो. सच मॅनी चेन्स कम टुगेदर टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन्स. आणि अशा ॲमिनो ॲसिडच्या भरपूर चेन्स तयार झाल्यानंतर एक कसा कॉम्प्लेक्स प्रोटीन्स तयार होतो, म्हणजे कसा गुंतागुंतीचा प्रोटीन बनतो. गुंतागुंतीची प्रोटीन्स म्हणजे प्रथिने बनतात. कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीचे. ह्या प्रोसेसमध्ये जे प्रोटीन्स बनतात हे कसे बनतात? गुंतागुंतीचे. आणि हे प्रोटीन्स जे असतात, दिस प्रोटीन्स कंट्रोल व्हेरियस फंक्शन्स इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड देअर ॲपिअरन्स. हीच प्रथिनं सजीवांच्या शरीरातील विविध कार्य पाडतात आणि त्यांच्या स्वरूपांचे नियंत्रण करतात. काय करतात? ॲपिअरन्स म्हणजे स्वरूपाचंही नियंत्रण करतात आणि सजीवांमध्ये जे कार्य पार पडत असतात त्याच्यावर पण नियंत्रण ठेवतात. कोण? प्रोटीन्स. आपल्या शरीराला प्रोटीन्सची गरज असते भरपूर प्रमाणात. बिकॉज प्रोटीन्स कंट्रोल व्हेरियस फंक्शन्स इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड देअर ॲपिअरन्स. कळतं आहे? इथपर्यंत समजलं? पुढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल लाईक देमसेल्व्स ड्यू टू जीन्स. सजीवांमधील हे जे जनुके असतात, या जनुकांमुळे सजीव त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतो. कोणामुळे? जीन्समुळे. अँड सम ऑफ दोज जीन्स आर ट्रान्समिटेड टू नेक्स्ट जनरेशन विदाऊट एनी चेंजेस. काही जीन्स जे असतात ते एका पिढीतनं दुसऱ्या पिढीकडे तसेच्या तसे संक्रमित होतात. म्हणून सम ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ द पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग्स. आणि म्हणून ते जीन्स तसे संक्रमित झाल्यामुळे काही पॅरेंट्सचे जे गुणधर्म असतात हे मुलाचे गुणधर्म हे पॅरेंट्ससारखे सेम तसेच्या तसे असतात. कळते? जे जीन्स असतात हे जीन्स जसेच्या तसे संक्रमित होतात पुढच्या पिढीमध्ये. म्हणून आपण म्हणतो हा मुलगा तसंच्या तसं त्याच्या पप्पांसारखा दिसतोय, कारण की त्याचे काही जे जीन्स असतात हे तसेच्या तसे त्याच्या पिढीमध्ये संक्रमित झालेले असतात. म्हणून त्याचेच गुणधर्म हे त्याच्या वडिलांसारखे असतात, सेम. पण काही वेळेस ड्यू टू दिस सम ऑफ द कॅरेक्टर ऑफ पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग्स. हाऊएव्हर समटाईम्स सडन चेंजेस अक्युअर इन दोज जीन्स. पण काही वेळा काय होतं, ह्या जीन्समध्ये अचानक बदल होतात आणि ॲनी न्यूक्लिओटाईड. कसला बदल होतो? तर समटाईम्स ॲनी न्यूक्लिओटाईड ऑफ द जीन चेंज इट्स पोझिशन. याच्यामधला जो जीन्समध्ये जे न्यूक्लिओटाईड्स असतात ते आपली कधी अचानक पोझिशन चेंज करतात, स्थिती बदलतात आणि त्याच्यामुळे काय होतं, थोडाफार चेंज जीन्समध्ये होतो. त्यालाच आपण म्युटेशन म्हणजे उत्परिवर्तन असं म्हणतो. याच्यामधला एखादा न्यूक्लिओटाईड चेंज होतो म्हणजे तो आपली पोझिशन, जागा बदलतो आणि त्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्यालाच उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन असं म्हटलं जातं. तर काही जे उत्परिवर्तन आहे ते मायनर असतात, पण काही जे असतात हे मेजर असतात. त्याचं एक्झाम्पल त्यांनी दिलं आहे की म्युटेशन मे कॉज द जेनेटिक डिसऑर्डर्स लाईक सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया म्हणून एक आजार आहे जो काही सजीवांमध्ये या जीन्समुळे होतो.
आता तुम्हाला पुन्हा इथे काही प्रश्न विचारलेत. कॅन यू रिकॉल व्हॉट इज द फंक्शन ऑफ द अपेंडिक्स ऑफ आवर डायजेस्टिव्ह सिस्टम? म्हणजे आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, म्हणजे पचन संस्था जी आहे, अपेंडिक्स म्हणजे आंत्रपुच्छ, इंटेस्टाईन्सचा एक भाग असतो आंत्रपुच्छ. याचं फंक्शन काय? तर याचं काहीच काम नसतं शरीरामध्ये. याचं फंक्शन काहीही नसतं, हा काहीही काम करत नसतो. आर आवर विजडम टीथ रिअली यूजफुल फॉर च्युईंग टीन? विजडम टीथ म्हणजे अक्कलदाढ. अक्कलदाढीचा आपल्याला उपयोग असतो का अन्न चावण्यासाठी? तर नाही, याचाही काहीही शरीराला उपयोग नसतो. वाय डिड द ह्यूज ॲनिमल लाईक डायनासोर बिकम एक्सिस्ट? तर जो डायनासोर म्हणून एक प्राणी भरपूर वर्षापूर्वी येऊन गेला, त्याची जी उत्पत्ती आहे ती का संपली? तर जेव्हा डायनासोर होते तेव्हा हिमयुग आला होता आणि त्यांना मग त्या परिस्थितीशी जुळवून घेता आलं नाही, म्हणून त्यांची जे पूर्ण ती जात होती ती नष्ट झाली होती. वाय आर मेनी स्पेसीज ऑफ ॲनिमल्स अँड बर्ड्स गेटिंग एक्सटिंक्ट? तर आतासुद्धा काही जे प्राणी आहेत, आतासुद्धा आपल्याला फुलपाखरं खूप कमी प्रमाणात दिसतात, किंवा आणखीन काही छोटे छोटे पक्षी आहेत, प्राणी आहेत, यांच्या जाती नष्ट झाल्या आहेत. तर त्या का नष्ट झाल्या आहेत? तर एक तर प्रदूषणामुळे. जे छोटे छोटे जीवजंतू असतात ते त्याच्यामध्ये सर्वाईव्ह करू शकत नाहीत. दुसरं कारण आहे जमीन. त्यांची जे जमीन आहे, त्यांचं जे जंगल आहे, त्याच्यावरती माणसांनी आपला हक्क हे केला आहे, तिथे झाडं तोडून घरं बांधली आहेत. म्हणजे त्यांचा जो राहण्याची त्यांची जी देवानेच व्यवस्था केलेली होती, किंवा तिथेच त्यांना त्यांचं अन्न मिळत होतं, ते सर्व काय झालं, माणसांमुळे ते हिरावून घेतलं आणि त्यामुळे तिथे काही जाती या नष्ट झाल्या आहेत. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आपण हेरिडिटी हा टॉपिक बघितला. आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती याबद्दल माहिती घेऊया. ओके स्टुडंट्स, लेसन एकदा दोनदा पुन्हा वाचा. ठीक आहे. बाय स्टुडंट्स.